श्री स्वामी समर्थ. तर मी चालले होते विष्णू सहस्त्रनामासाठी आणि एका दादानं कमेंट केली होती की विष्णू सहस्त्रनामाचं पुस्तक दाखवा. हे तो ग्रंथ आहे आणि हा ना मी केंद्रातूनच घेतला. माझ्याकडे पहिले जुना होता, मी आजपर्यंत त्याच्यावरच चालत होतं माझं, पण मी काल केंद्रात गेले तर मग मी घेऊन आले तिथून. कसं असं ना आपले ग्रंथ केंद्रातलेच पाहिजे. बाकीचे होते माझ्याकडे, पण विष्णू सहस्त्रनाम पुस्तक माझ्याकडे होतं पहिलं, म्हणून मी काही घेतलं नव्हतं. पण मग मी काल गेलं तर मग घेऊन घेतलं. तर आज नेमकं हे घरी होते, म्हणजे आज नाही, जसं मी केंद्रात चालले ना तसं हे मला घरी सापडतात संध्याकाळच्या टायमाला. तर म्हणून मी काय करते, हे घरी यायच्या अगोदर स्वयंपाक वगैरे बनवून ठेवते, म्हणजे तिकडून येऊन मी जास्त काही ताण राहत नाही. तर मी स्वयंपाक माझा बनवून झाला होता आणि मी तर विष्णू सहस्त्रनामासाठी हजर झाले होते. तर आरती होऊन गेली होती. आज जरा घरून मला निघायला उशीरच झाला होता. आरती तर काही माझ्या हाती लागली नाही, पण जे कामासाठी आले होते ते झालं होतं. आणि म्हटलं चला आता थोड्या वेळी तर बसते, कारण की ते बाजार आणायला गेले. तेवढ्यात भेटली मला अश्विनी आली, म्हणून मला माहीतच नव्हतं, कारण की ती 2 दिवस आली नव्हती. आणि आता ना जशी मी केंद्रात येते ना तशी एक नाही तर 2 प्रदक्षिणा होती, कारण की इथं भरपूर गर्दी राहते भक्तांची, त्याच्यामुळे आपल्याला काही प्रदक्षिणा घालायला भेटतच नाही. पण आज जरा मोकळं होतं, सगळेजण गेले होते. म्हटलं हे नाही तोपर्यंत मी थोड्या 11 प्रदक्षिणा घालून घेते. मंदिर आमचं बघा किती सुंदर दिसत होतं. इकडच्या साईडला प्रहरची सेवा चालू आहे, म्हणून आतून काही मी व्हिडिओ घेत नाही, बाहेरच्या साईडनंच घेते, प्रहरवाल्याला डिस्टर्ब नको व्हायला. घरी येऊन मी मस्त स्वयंपाक केला होता. माझ्यासाठी गवारीच्या शेंगा आणि चपात्या, घरच्यांसाठी वरण भात आणि चपाती भाजी असं होतं. तर माझं जेवण वगैरे झालं. त्यानंतर यांनी मला भाजीपाला जो आणून दिला होता ना, म्हटलं चला तो भरून ठेवू. अजून बी काही जणांचा प्रश्न आहे की भाजीत तुम्ही काय खाता. भाजीमध्ये मी भेंडी, बटाटा, त्याच्यानंतर टोमॅटो, सिमला मिरची, ह्या अशा गोष्टी चालतात. काल तर मी केंद्रामध्ये ऐकलं होतं कोणाच्या तरी तोंडातून की आपण ते गव्हाच्या कुरड्या बनवलेल्या असतात ना, त्या बी चालतात, फक्त मिरची टाकायची त्याच्यामध्ये, जिरं आणि मिरची, कारण की त्या गव्हापासून बनवल्या राहतात असं म्हणजे बायका बोलत होत्या. मी तर काही खाल्ली नाही अजून आणि मी खाणार बी नाही. ज्याला जर आवडत असते ते करून खायचं, कारण की माझं एवढ्या भाज्यामध्ये होऊन जातं, मला काही जास्त खाण्याचं टेन्शन नाही राहत. आणि इथं मी डब्यामध्ये सगळा भाजीपाला पटापट भरून ठेवते. ह्या डब्यात जर आपण भाजीपाला ठेवला ना तर खरंच खराब होत नाही. हे मला गिफ्ट आलेले आहे. मी हे बऱ्याच जणीकडे पाहिले होते, पण मी घेतले नाही, ते मला अचानक गिफ्टमध्ये भेटले होते. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. बाय.